नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज सकाळ सकाळी आम्ही 10च्या बसने मामाकडे चाललो. काल सगळा जो कोकणातलं रानमेळ होता, आंबे फणस सगळ्या पॅक केलो आणि पिशे भरलं आणि आम्ही आता 10च्या बसला आता 10 वाजल्यात. बस गावता काय बघूया. मागे मम्मी येतात चलत. एक पिशवी आम्ही तरी ठेवलो गव्हाची आणि हे बघा. तर आता चला जाऊया मामाकडे. मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे जायची मज्जाच काय वेगळी आहे. तर चला म्हणजे आजच्या या व्हिडिओ सुरुवात करूया. बस इल्लली आणि आज सकाळीच बामटीचं वातावरण झालेलं आहे. किंजल खडे किंजलला आमच्या दौऱ्याक जाता गुजरात. तर आम्ही आताच धवडके गेलो आणि किंजल इस पारकोलेक्सून जाताना सुरतला गुजरातला मामाकडे. तर गुजरात म्हटल्यानंतर कपड्यांचा भव्य दिव्य असं दुकान असतं. गेलं असतं फॉर्च्युनर काय 4 दिवस का 5 दिवस 8 दिवस आणि आम्ही बघूया किती दिवस राहतो. ती आता चौकू बस किती वाजता येतं मान्य कदाचित 11:30 पर्यंत येईल. या आता घाटाचा प्रवास करू का पुन्हा एकदा आंबोली घाटाचं. मामाकडच्या या प्रवासात आमच्या सुरुवात झालेली. लाल बसने घाटातनं प्रवास करणं साधी सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाला सहन होणार तो म्हणजे लाल एसटीचा प्रवास, कारण की घाटामध्ये खूप वेडीवाकडी वळणं असतात. कधी एकदा संपता आंबोली घाट जाऊन चौकूच्या प्रवासात सुरुवात जाता अशी मनात उत्सुकता लागलेली. बऱ्याच दिवसांनी मे महिन्याच्या दिवसांमध्ये म्हणजेच या गरमीच्या वातावरणात चौकूच्या थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी मन खूप सुकावलेला. आणि त्यात म्हणजे मामा मामी, त्यासोबतच मावशी वगैरे सगळी जी आम्ही भावंडं असतो त्यासोबतच फॅमिली आमची सगळी येणार होती. त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद होतो या प्रवासामध्ये. तर आमची गाडी येऊन पोचलेली आंबोलीमध्ये. आंबोलीमधला ह्या स्टॉप घेऊन गाडीची स्वारी निघतात, ती म्हणजे चौकुळीक जाण्यासाठी. तर म्हणजे फायनली आम्ही मामाच्या गावात पोचलोच, म्हणजे चौकुळा मळवाडीत. आता जाऊया ससून मामाच्या घराकडे. तर मंडळी बरोबर 2 वाजता आम्ही आता मामाकडे पोचलो. तर मंडळी आत्ताच मामाच्या घरी पोचलो. तर दुपारचं जेवणाचा वेळ झालेला असं, त्याच्यामुळे जेवण वगैरे करून घेतलो. आणि आमच्याकडे खालच्या भागात कोकणात भयंकर गरमी असता, पण ही सर आंबोली घाट जेव्हा लागलो तेव्हापासून एकदम थंडगार हव्याची झुळूक केली. म्हणून बघा डायलॉग होऊन बोल लाजता तर मम्मीचा डायलॉग मस्त होता. लाजा नको, बोल एकदा बोल. लागणार नाही तेव्हा आवे लागले बघा. ते बघ बघूया. तुम्ही झाडात आणत ना, ती झाडात जाऊन त्यांना आंबे लागले बघा. आंब्याचं आणि फणसाचं पण झाड आहे ना. फणसाचं फणस पण 2 लागल्यात. आंबे थोडे असले ते. तर चौकळी आंबे वगैरे जाण्यात नाही म्हणतात. आंबे लागलेले आहेत. तरी सर मिरची वगैरे सुकत घातलेले आहेत. बस खाली. भरलेले मिरची, हा बडीशेप, लाल मिरची बारकी आणि भरलेले आणि हा आता भरीचे असं होते ना. धीरसा का आवडतात ना. मिरची दुर्वा झाड आंबे काढलाय. होय, आम्ही तिथले आंबे काढले. मस्त. काय होतंय त्याच्यात घाल वाटले सामान. जे
किती जण आहात बाबू? बाबूचा घेतला ताट बारक्याचा दादा तू काय माझं कापू घे आता. त्याचा ताट घेतला परी काय घेतले घेत तो दुर्गेच तो चावलेला तो. बाबू पाणी घेऊन देतात जेवलो आणि आता ही अगोदरची भांडी आहेत खळ्यातच भांडी घासतात. कोणी धवललं दुर्वान तो घेऊन घेऊन दवरता तसं खाय ना मध्ये. मम्मी तुला कसा वाटला? बरं वाटलं. अजून तर बहिणीच योग नाही ना हा मावशी वगैरे योग नाही अजून. मावशीने बी काय बरं वाटलं आणखी. चौको म्हणजे बाबू, मस्त थंड हवेचं मिरच्यांची ठिकाण. साईड बाबू पाणी आणून देता. तर मंडळी जेवण वगैरे आत्ताच करून झाला. तर समोर इलेल्या मामा आणि आई आणि काठियाचं काम करत होते काठिया भरूचा. तर सृष्टी ही जी असतात मोठं मामा आणि ही गोव्याक रवताय ना तुम्ही? गोव्याकडे रवताय. गोयक मडगाव आता किती जात आहे त्या? आता 6. सहावीत ना. गेटच्या समोरच हिसर लाकडा होती आम्ही ये होतो तेव्हा. जा दाखवायचा ही खूप ना. ही खूप असा आमची हां लाकडा आणि ह्याच्यात मगाशी आई लाकडा भरी होती पावसाळी सोयीसाठी. पहिल्यांदा वासरा रवत नाही सा. हो आता तडे वरती मांगर बांधल्यामुळे कमी पडत ना. हां आम्ही जाऊया हा नंतर संध्याकाळी किंवा उद्या जाऊया पिटूक भेटाक असा ना. आता गेला असताना आता चारा आता चराक गेला. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये इतक्याच. आमचं प्रवास आणि मामाकडचं पहिलं दिवस. आजचं ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजून मावशांनी पण येऊचे असतात आणि दरवर्षी 15 तारीखला मळवाडीत पूजा असता ना सत्यनारायण पूजा. तर यंदाच्या वर्षीसुद्धा असता. पूजेत काय काय करतात? पूजेत सत्यनारायणाची पूजा असते आणि म्हणजे डान्स वगैरे कार्यक्रम वगैरे काय? आदल्या दिवसा कार्यक्रम डान्स वगैरे असतं. तर हे सगळे कार्यक्रम असतात. तर आपण नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये ते सगळे कार्यक्रम सत्यनारायणाची पूजा आणि अजून मी पूर्ण आमची फॅमिली दाखवू नाही मामाकडची. फक्त सृष्टी दुर्वा आणि बाबू धीरज तितकीच तिघाजणं दिसली आहेत. भेटाय त्यांच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय टेक केअर. चॅनलवर जर नवीन इलेलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.